श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि ओम। श्रीमत् अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास उपक्रम अध्याय 3 आणि भाग 3। सर्व स्वामी भक्त साधकांना माझा सप्रेम नमस्कार। गेल्या भागापर्यंत आपण स्वधर्म कर्म हेच कसं श्रेष्ठ आहे हे आपण पाहिलं आणि कर्म केल्याशिवाय मनुष्य राहूच शकत नाही हा विषय अजून विस्तृतपणे आता पुढे आलेला आहे। आता आजच्या भागामध्ये आपण अध्याय 3 अभंग 151 ते 232 यावर चिंतन करणार आहोत आणि यामध्ये प्रामुख्याने 2 विषय आलेले आहेत। पहिला जो विषय आहे यामध्ये ब्रह्मदेवाने जी सृष्टी निर्माण केली त्या कर्माचं कथन आलेलं आहे आणि हा जो पहिला भाग आहे तो अभंग क्रमांक 151 ते 204 यामध्ये आलेला आहे आणि 204 पर्यंत मग ब्रह्मदेवाचं कथन पूर्ण झालेलं आहे। आता या विषय क्रमांक 1 मध्ये देखील अजून छोटे छोटे उपविषय जे आहेत त्या पद्धतीने आपण बघूया। पहिल्या विषयातील पहिला उपविषय हा अभंग क्रमांक 151 ते 165 यामध्ये आलेला आहे आणि ब्रह्मदेवाने जी सृष्टी निर्माण केलेली आहे त्या सृष्टीमध्ये त्यांनीच स्वधर्म कर्माचा नित्ययज्ञ लावून दिलेला आहे। अभंग क्रमांक 152 तेव्हा स्वधर्माचा नित्ययज्ञ भला लावूनिया दिला प्रजेसी त्या असं स्पष्ट उल्लेख आहे। आणि मग आपलं जे स्वधर्म कर्म आहे ते करत राहणंच आपल्याला मोक्षाकडे घेऊन जाणार आहे आणि इतर काहीही विनाकारण खूप ताण घेऊन करायची गरज नाही असा उल्लेख आता अभंग क्रमांक 158 पासून आहे। नको व्रत नेम पीडने देहासी न जावे तीर्थासी दूर कोठे किंवा योगादिक साधने नकोत पूजाया दैवत नको दुजे नातरी सकाम नको आराधना नकोत ते नाना मंत्रतंत्र सर्वता हे काही नको करायास सेवा स्वधर्मास अनायासे। आपलं जे प्राप्त कर्म करत असताना जी सहज घडणारी साधना आहे ती साधना करत आपण मोक्षापर्यंत जायचं आहे असा हा मार्ग आहे। अर्थात मग साधना करायचीच नाही का असं म्हणत येईल तर ते करत असताना जे 160 अभंगामध्ये सांगितलेलं आहे की नातरी सकाम नको आराधना,
ती निष्काम पद्धतीने साधना हवी, तर ती आपल्याला चित्तशुद्धीद्वारा मोक्षास घेऊन जाते. आणि तीच सकाम असेल तर फक्त कामना वाढवत राहते. त्यामुळं तशी ती नको. आणि योग नको ह्याचा अर्थ हठयोग नको, बळाने इंद्रियांना स्वाधीन करायचा जो प्रयत्न आहे तो नको, असा ह्याचा थोडक्यात अर्थ घेऊया. आता पुढे 166 ते 176 हे जे अभंग आहेत, ह्याच्यामध्ये जर असं स्वधर्म कर्म कराल तर त्याचं काय फल मिळेल ह्याचं वर्णन आलेलं आहे. आणि त्या वर्णनामध्ये सारांशाने जर बघितलं तर मुख्यतः 169 अभंगामध्ये सांगितलेलं आहे, मग योगक्षेम तुमचा ती पूर्ण, निश्चये करोण वाहतील. असा हा आश्वासन देणारा विषय आहे. आता योगक्षेमचा अर्थ आपण सामान्यपणे की माझा निर्वाह चरितार्थ याने चालेल असा आपण साधारणपणे घेतला जातो आणि तो चुकीचाही नाही. पण योग ह्याचा अर्थ जोडणे असाही होतो. आणि असं कर्मद्वाराच देहबुद्धीला आत्मबुद्धी प्राप्त व्हायचा जो योग आहे तो ह्या कर्मानेच येऊ शकतो, असाही एक अर्थला त्याच्यामध्ये आपण लावू शकतो. आणि मग जो जे वांछील तो ते लाहो, असं जे पसायदानामध्ये पण म्हटलेलं आहे त्याच पद्धतीचं वर्णन इथं देखील आलेलं आहे. आता अभंग क्रमांक 177 ते 204 यामध्ये जे काही आपण या देह मन बुद्धीकडून कर्म करत असू ती सर्व कर्म भगवत प्राप्तीसाठी वापरायची आहेत. आणि असं भगवत प्राप्तीच्या इच्छाने कर्म घडत राहिले तर मात्र ते आपल्याला मोक्षाप्रत घेऊन जातात. पण जर स्वधर्म लोपला तर मात्र पूर्ण नाश होतो. आपल्या जीवनाचं जे अंतिम उद्दिष्ट आहे ते आपल्यापासून खूप दूर जातं. आणि मग अभंग क्रमांक 204 पर्यंत म्हणजे ब्रह्मदेवाचं सृष्टीबाबत जे कथन होतं ते सृष्टिकर्म इथं पूर्ण झालेलं आहे. आणि मग पुढं विषय क्रमांक 2 सुरू झालेला आहे. त्यातला उपविभाग 205 ते 226 या अभंगामध्ये आलेला आहे. आणि याच्यामध्ये स्वधर्म कर्म हे यज्ञ स्वरूप व्हावं. आणि इथं कर्माची यज्ञ संकल्पना जी आलेली आहे त्याचं खूप चिंतन होणं गरजेचं आहे. पण थोडक्यात जर आपण त्याचं चिंतन करायचं म्हटलं तर यज्ञामध्ये आपण जे काही समर्पित करतो तर ते अग्नीमध्ये समर्पित झाल्यानंतर त्याच्यापासून आपण काहीही अपेक्षा करत नाही.
ते यज्ञामध्ये समर्पित झालेलं आहे. आणि स्वधर्म कर्म यज्ञ म्हणजे काय, तर आपण जे जे काही कर्म ह्या आपल्या जीवनात करणार आहेत, ही सर्व कर्म भगवत प्राप्तीच्या यज्ञामध्ये आपण समर्पित करायचे आहेत. अभंग क्रमांक 222-223 यामध्ये स्पष्टपणे असा उल्लेख आहे, असे जी का सर्व आपुली संपत्ती यज्ञ सामुग्री ती मानोनिया, निज धर्मरूप यज्ञ आचरण करावी अर्पण ईश्वरासी. पण असं न करता जो स्वार्थासाठी वापरेल तर त्याचं काय होतं हेही पुढं सांगितलेलं आहे. अभंग क्रमांक 224 मध्ये, परी हे सांडोनी स्वतःसाठी मूर्ख करविती पाक नानाविध. असं जो फक्त स्वार्थासाठी जीवन जगतो तर त्याला इथं मूर्ख असं म्हटलेलं आहे. मग कसं जीवन असावं, तर प्रत्येक कर्म, प्रत्येक सामुग्री, आपल्याकडं प्रमुख सामुग्री काय आहे, तर देह मन बुद्धी ही प्रमुख सामुग्री आहे. तर ही प्रमुख सामुग्री आपण कर्माद्वारे भगवंताच्या यज्ञात अर्पण करतो आहे, ह्या सृष्टीच्या यज्ञात अर्पण करत आहोत. आणि मग त्याच्यानंतर जे काही शेष राहील तो प्रसाद म्हणून स्वीकारतो. असं जर जीवन असेल तर ते या योगक्षेम या दोन्ही गोष्टी प्राप्त करून देणारं ते जीवन असू शकतं. आणि आता अभंग क्रमांक 227 ते 232 याच्यामध्ये हे सृष्टीचक्र कसं चाललेलं आहे याचं वर्णन आहे. आणि मग विनाकारण जर माझा हे कर्म मी करतो वगैरे माझ्यामुळं घडतं आहे असं जर तो म्हणत असेल तर ते कसं चुकीचं आहे हे समजून घेण्यासाठी ह्या 227 ते 232 चरणांचं चिंतन होणं गरजेचं आहे. भगवद्गीतेतला अत्यंत प्रसिद्ध असा श्लोक जो आहे, अध्याय 3 श्लोक 14, अन्नात् भवन्ति भूतानि पर्जन्यात् अन्नसंभवः यज्ञात् भवति पर्जन्यो यज्ञः कर्म समुद्भवम्. म्हणजे या जगतात जीवन आपण जगत असताना या देहाने जगू शकतो. देह नसेल तर ह्या विश्वामध्ये आपण सृष्टीचक्रामध्ये नसतो. मग हा जर देह पोसायचा असेल तर आपल्याला अन्न सेवन करावंच लागतं. अन्नाशिवाय हा देह पोसला जात नाही. बरं, अन्न जमिनीतून निघते, पण जमिनीतनं निघायला त्याला पर्जन्य असावं लागतो, पाऊस असावा लागतो. पाऊस असल्याशिवाय अन्नाची निर्मिती होत नाही. आणि जरी पाऊस असला, जमीन असली तरी कर्म करावं लागतं आहे. पेरायचं, उगवायचं का नाही हे भगवंत पाहत आहे. त्यामुळे ही सर्व कर्म जरी आपण करत असले तरी त्या कर्माला न्याय देणं, त्या कर्माचं फळ प्राप्त होणं हे सगळं त्या भगवंतावरती, ज्यांनी सृष्टी निर्माण केली त्याच्यावरती अवलंबून आहे. आणि असं जे परब्रह्म आहे त्या परब्रह्मापासूनच
ह्या शब्द ब्रह्माची निर्मिती झालेली आहे. आणि मग हे जे सगळं शब्दांच्या आपण शब्द ज्ञानाने जाणून घेतो आहे, ते जर आपण शब्द नसते तर आपल्याला जाणता आलं नसतं. म्हणून हे सर्व जे आहे हे सर्व त्या भगवंतामुळंच शक्य आहे. ह्याच्यात आपली शक्ती काहीही नाही, हे आपल्याला इथं जाणून घ्यायचं आहे. तर ही कर्मसेवा देखील आपण स्वामी चरणी समर्पित करूया. हरि ओम. ओम राम कृष्ण हरी. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री गुरुचरणारविंदार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. आपला स्वामी सेवक. हरि ओम.